नमस्कार, मी विशाल कांबळे. आवाज महाराष्ट्राच्या न्यूजच्या व्यक्तिविशेष भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतोय. आपण पाहू शकता की पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी संपूर्ण ठिकाणी चालू आहे आणि आज आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 2चे भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार अरुणाताई किरण दाभणे आपल्यासोबत आहेत आणि किरण दाभणे सुद्धा आपल्यासोबत आहेत. तर आपण त्यांना विचारूया की त्यांनी या प्रभागासाठी काय अहवाल तयार केला आहे. आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून. ताई, सर्वात आधी आपल्या दोघांचं आमच्या चॅनलवर स्वागत आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या नगरसेविका ते भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविकेचा आज आपल्याला उमेदवारी जाहीर झाली आहे. तर पक्षाने आपल्याकडे एवढा विश्वास टाकला आहे, तर याकडे आपण कसे पक्षाने माझ्याकडं विश्वास टाकला आमच्याकडं, कारण माझा प्रभाग क्रमांक 2 मध्ये जेवढी कामं केलेली आहेत त्या कामांचा आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांनी माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या प्रभागाचा कसा विकास झालाय त्या विकासावर विश्वास ठेवून त्यांनी आज मला ही उमेदवारी दिलेली आहे. आणखी असं होतं की निवडून आल्यानंतर दादा आपल्याला विचारतो, निवडून आल्यानंतर आपण पहिली 3 ठोस कामे कोणती करणार? नमस्कार. निवडून आल्यानंतर माझ्या प्रभागात, आपल्या परिसरात जी 3 कामं करायची आहेत ती माझ्या दृष्टीने सर्वप्रथम आपल्या जर भागाचा विचार केला तर इथे कोणत्याही ठिकाणी समाज हॉल उपलब्ध नाही आहे. तर एक इथे प्रशस्त समाज हॉल उपलब्ध असला पाहिजे, कारण जेणेकरून आपल्या भागात कोणतेही आता जागा शिल्लक राहिलेली नाही. कोणतेही कार्यक्रम असतील, लग्न समारंभ असतील, आणखीन कोणते आपले बाकीचे विविध कोणत्या गावासाठी कामं असतील किंवा नागरिकांना एकत्र येण्यासाठी किंवा कोणतेही समाज उपयोगी कामं करण्यासाठी जागा उपलब्ध नाही. त्यासाठी आपल्याला इथे प्रशस्त समाज हॉल गरजेचा आहे. तर आमदार साहेब प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनातून आपण आपल्या भागात एक प्रशस्त असा समाज हॉल उपलब्ध करून देऊ. त्यानंतर इथे आपल्या इथे एक शिक्षणासाठी मोठा एक कॉलेज हा असला पाहिजे. यासाठी आपल्याला आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांकडनं तो निधी उपलब्ध करून इथे एक प्रशस्त असा कॉलेज असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्या भागात खूप इंडस्ट्री आहे, तर ह्या इंडस्ट्रीच्या माध्यमातून इतर तरुणांना नोकऱ्या उपलब्ध कशा करून देण्यात येतील यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. दादा, आपण समाज मंदिराचा विषय घेतला. देवीचा वाड्यातील बौद्धवाडा येथे समाज मंदिराचं काम गेल्या अनेक वर्षापासून स्थगित आहे, त्यावर आपलं काय म्हणणं आहे? देवीच्या पाड्याचा समाज मंदिर व्हावा ही आमची खूप पहिल्यापासूनची इच्छा होती. आपण त्यासाठी 2018 पासून प्रयत्न करत आहोत. हे त्याचा पत्र आहे. तर 2018 पासून आपण त्या समाज मंदिरासाठी प्रयत्न केला. त्याचा निधी उपलब्ध केला. जवळजवळ 60 लाख रुपये निधी आपण त्याच्यासाठी उपलब्ध करून दिला. माझे सहकारी वचन गायकवाड यांच्या मार्गदर्शनातून किंवा त्यांनी सूचित केलं होतं आपल्याला की येथे देवीच्या पाड्यात बहुसमाज मंदिर ह्याची अवस्था खूप खराब झाली होती. तर आपण त्याचा विषय महापालिकेत उचलून धरला आणि त्याच्यासाठी ठोस असा निधी उपलब्ध करून दिला. परंतु तो काम चालू सुद्धा झाला, काही तिथल्या स्थानिक नागरिकांच्या थोड्याशा मिसकम्युनिकेशनमुळे तो काम प्रलंबित राहिलेला आहे. तो पुढे आपण आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनातून कोणते जे थोड्याफार अडचणी असतील ते सोडून तो पूर्णत्वास नेणार आहोत. दादा, आपण पाहतो की जर निवडणूक म्हटली तर कार्यकर्ते आपल्याला खूप महत्त्वाचे असतात. आज आपण उमेदवार आहात, आपल्याला कुटुंबाचा आणि कार्यकर्त्यांचा पाठिंबा किती महत्त्वाचा वाटतो? कुटुंबाचा, खरं तर कोणतीही गोष्ट करायची असेल तर आपल्याला सर्वप्रथम आपल्या कुटुंबाचा पाठिंबा असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जर आपल्याला कार्यकर्ते आपल्याजवळ नसतील किंवा कार्यकर्त्यांचा आपल्याला सपोर्ट नसेल तर कोणत्याही कार्य, कोणताही निवडणूक तुम्ही जिंकू शकत नाही. तर म्हणजे जर तुमचे दोन्ही पिलर असतील तर तुमचे कुटुंबातील लोक म्हणजे माणसं आणि आपले कार्यकर्ते, त्याशिवाय तुम्ही निवडणूक जिंकू शकत नाही. आणि मला एक अभिमान वाटतो तर माझे सर्व कुटुंबातील माणसं आणि माझे सहकारी कार्यकर्ते हे माझ्यासोबत आहेत आणि त्यामुळं आमचा विजय हा नक्कीच होणार. दादा, निवडणुका म्हटलं की टीका होणारच. विरोधक आपल्यावर टीका करतायत, आपण त्यावर कसे उत्तर देणार? बघा, विरोधकांचीच भूमिका मांडणार. ते त्यांना केलेला विकास काम काही कोणतीही गोष्ट ते पॉझिटिव्ह बघणारच नाही. आज विरोधकांचं काम करत आहेत, परंतु आम्ही त्यांच्या टीकेला आमच्या कामातून उत्तर देणार. एक शेवटचा प्रश्न. प्रभाग क्रमांक 2 चारही उमेदवार खूप ताकदवर म्हटले जातात की प्रबल दावेदार आहेत हे नगरसेवका पदाच्या. आपल्याला मतदार संघातील मतदारांना आपल्याला काय म्हणायचं आहे?
आज जर आपण पाहिलं असेल, देशात सत्ता ही भारतीय जनता पार्टीची आहे, राज्यात सत्ता ही भारतीय जनता पार्टीची आहे. आणि आज जर आपल्याला पनवेलचा विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीच्या ह्या प्रभागातील चारही नगरसेवकांना आपण निवडून दिले तर आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने, त्यांच्या सहकार्याने ह्या प्रभागाचा विकास हा 100च्या 100% होणार आहे. त्यासाठी मी नागरिकांना आवाहन करीन की ह्या प्रभागातील चारही उमेदवारांना आपण भरघोस मतांनी निवडून द्यावं. धन्यवाद. तर हे होते भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक 2च्या अधिकृत उमेदवार अरुणाताई किरण दाभले. धन्यवाद.